शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या तत्परतेमुळे जिल्ह्यातील अनेक शाळांचे संचमान्यता मुख्याध्यापकाच्या लॉग इनला झाले उपलब्ध। महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाने सन 2025-26ची सेवक संच मान्यता मिळण्यासाठी राज्यातील अनेक जिल्ह्याची आणि वरिष्ठ कार्यालयाकडून माहिती घेऊन शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालक यांच्याकडे अनेक वेळा पाठपुरावा केले असता प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी तात्काळ तत्परता दाखवल्याने जिल्ह्यातील अनेक शाळांचे संच मान्यता मुख्याध्यापकाच्या लॉग इनला उपलब्ध असल्याचे शिक्षक महासंघाकडून सांगण्यात आले। खाजगी प्राथमिक शाळा शिक्षकांची माहिती, विद्यार्थी संख्या, माध्यम, अनुदानाचे प्रकार याबाबतची UDISला अचूक फॉरवर्ड केलेले जिल्ह्यातील जवळजवळ 348 शाळांपैकी काही मोजकेच शाळांची संच मान्यता तांत्रिक समस्यामुळे मुख्याध्यापक लॉग इनला दिसत नसल्याची माहिती शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले। तसेच अशा शाळांची यादीही आज प्रसिद्ध करणार असल्याचे सांगितले। राहिलेल्या शाळांनी तात्काळ व्यवस्थित आणि अचूक माहिती फॉरवर्ड केल्यास त्या शाळांचीही संच मान्यता मुख्याध्यापक लॉग इनला लवकर उपलब्ध होतील असेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले। सन 2025-26ची सेवक संच मान्यता ज्या शाळांचे उपलब्ध झालेले आहेत त्या शाळांनी रिक्त पदांची आणि अतिरिक्त शिक्षकांची माहिती तात्काळ द्यावी असे आव्हान प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळा मुख्याध्यापकांना शिक्षक महासंघाच्या माध्यमातून केले आहे। यावेळी शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष कल्लप्पा पुलारी, राज्य उपाध्यक्षा राजश्री तडकासे, कार्याध्यक्ष राजूदास पवार, कोषाध्यक्ष महादेव होमकर, शहर सचिव सुरेश पाटील, शिक्षकेतर प्रतिनिधी सुधाकर कामशेट्टी, मुख्याध्यापक शकुंतला बिराजदार आदी पदाधिकारी उपस्थित होते। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनल।